नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये BSFमध्ये ग्रुप बी पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. तर कोणत्या पोस्ट भरल्या जाणार आहेत आपण पुढे पाहूया. मित्रांनो, येथे पोस्टचे नाव दिलेले आहे. तर सब इन्स्पेक्टर म्हणजे SI वर्क्सच्या 13 जागा एकूण भरल्या जाणार आहेत आणि ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकलच्या एकूण 9 जागा भरल्या जाणार आहेत आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत. येथे पाहू शकता. तसेच पे स्केल काय असणार आहे तर उमेदवाराचे बेसिक पे 35,400 ते 1,12,400 बेसिक पे असणार आहेत 7 पे कमिशननुसार. जाहिरातीबद्दलच्या कोणत्याही अपडेट नोटीस तुम्हाला BSFच्या या वेबसाईटवर अवेलेबल असणार आहेत. मित्रांनो, उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे या दोन्ही पदांसाठी. मित्रांनो, अप्पर एज रिलॅक्सेशन कोणत्या कोणत्या कॅटेगरीला लागू असणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे. येथे तुम्ही चेक करू शकता. तसेच उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय असावी तर सब इन्स्पेक्टर वर्क्ससाठी सिव्हिल इंजिनियरचा 3 वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियरचा 3 वर्षाचा डिप्लोमा उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, शारीरिक पात्रता तर या दोन्ही पदांसाठी उमेदवाराची म्हणजे पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तसेच छाती न फुगवता 76 सेंटीमीटर आणि फुगून 81 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची छाती आवश्यक आहे. तसेच वजन उंची आणि वयानुसार पुरुषाचे वजन असणे आवश्यक आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी उंचीनुसार वजन असणे आवश्यक आहे. तसेच 46 किलोग्रामच्या आतमध्ये वेट नसावे. मित्रांनो, निवड पद्धती कशी असणार आहे तर फर्स्ट फेजमध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, रिटन एक्झामिनेशन. या रिटन एक्झामिनेशनसाठी कोणते सब्जेक्ट असणार आहेत तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल ऑब्लिक इलेक्ट्रिकल. तर किती क्वेश्चन्स असणार आहेत, त्याला मार्क्स किती असणार आहेत आणि परीक्षेचा वेळ 1.5 तास असणार आहे. टोटल 100 प्रश्न असणार आहेत आणि 100 मार्क्स असणार आहेत. मित्रांनो, लेखी परीक्षेचे क्वालिफिकेशन मार्क्स किती असणार आहेत तर जनरल EWS OBC कॅटेगरीसाठी 50% मार्क्स मिळवणे गरजेचे आहे आणि SC आणि ST कॅटेगरीसाठी 45% मार्क्स लेखी परीक्षेमध्ये मिळवणे अत्यावश्यक आहे. मित्रांनो, सेकंड फेजमध्ये डॉक्युमेंटेशन असणार आहे. तुमचे डॉक्युमेंटेशन चेक केले जाणार आहे. तसेच शारीरिक पात्रता चेक केल्या जाईल. त्याच्यामध्ये हाईट, चेस्ट आणि वेट या गोष्टी चेक केल्या जातील. नंतर शारीरिक क्षमता चेक केली जाईल म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट PET. याच्यामध्ये पुरुष उमेदवारांना धावणे याच्यामध्ये 1.6 किलोमीटर 7 मिनिटामध्ये पार करणे आवश्यक आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 800 मीटर 5 मिनिटामध्ये कव्हर करणे गरजेचे आहे. तसेच लांब उडी 11 फूट याच्यामध्ये 3 चान्स दिले जाणार आहेत. महिलांसाठी 8 फूट यामध्ये सुद्धा 3 चान्स दिले जातील. उंच उडीमध्ये 3.5 फूट 3 चान्स दिले जाणार आहेत. महिलांसाठी 2.5 फूट 3 चान्स दिले जाणार आहेत. तिसऱ्या फेजमध्ये प्रॅक्टिकल किंवा ट्रेड टेस्ट होणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा होणार आहे आणि सर्वात शेवटी फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि ती BSFच्या या वेबसाईटवर दर्शवली जाणार आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर ॲप्लिकेशन फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारलं जाणार आहे आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात 17 मार्च 2024 रात्री 12:01 सुरू होणार आहे आणि 15 एप्रिल 2024 रात्री 11:59 तुम्ही अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. मित्रांनो, ॲप्लिकेशन फी कॅन्डिडेटसाठी 200 रुपये ॲप्लिकेशन फी आहे प्लस 47.20 हे सर्व्हिस चार्जेस असणार आहेत. उमेदवारांनी याच्यामधील एक परीक्षा केंद्र निवडायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे नेम ऑफ सेंटर. याच्यामधील एक कोणतेही परीक्षा केंद्र जवळचे तुम्ही सिलेक्ट करायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. अर्ज भरण्यापूर्वी या सर्व सूचना एकदा केअरफुली वाचून पाहायच्या आहेत.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने सब इन्स्पेक्टर वर्क्स आणि ज्युनियर इंजिनियर सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.